सुंदर बागमाळा बघा. आता कॉल केला आहे, 5 मिनिटात येतं बोललं आहे. कौलारू मंदिर अजूनही पाहायला भेटतं आहे बघा. काही ठिकाणी आपल्याला बैलगाडी पण बघायला भेटत नाही. या ठिकाणी बैलगाडी राखण्यासाठी आताच्या पिढीला बघण्यासाठी बघा बैलगाडी ठेवलेली आहे अजूनही. सुंदर बागमाळा माझा. ओके, बरेच वर्षानंतर भेट झाली. हो, बरेच वर्षांनी भेट झाली. आणि आमचं हे गाव बागमाळा गाव सरगाव सुंदर तसंच गाव आहे. ओके, तर मित्रांनो आपण आधी सर्वप्रथम ओळख करून टाका. मिलिंद खोत आणि जरा हटके यूट्यूब चॅनल तुम्हाला माहितीच असेल. बरेचसे गावचे आणि मुंबईमधले सर्व असे मिक्स व्हिडिओ असतात. आणि आता आपण त्याचं घर बघूया. चल. नमस्कार. एकटीच राहते गावी. हां हां हां, ती आता पावसाळ्यापर्यंत गावी एकटीच राहील. पावसाळ्याच्या अगोदर आम्ही बोलून घेऊ मुंबईला. कसे आहेत मित्रांनो, मजेत ना? आपल्या देवासागड देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण बागमाळा ह्या ठिकाणी जाणार आहोत. कारण आपला मित्र, यूट्यूब फॅमिली मेंबर म्हटलं मित्र म्हणजेच यूट्यूबर्स मिलिंद खोत आणि त्याचं यूट्यूब चॅनल आहे जरा हटके, हे यूट्यूब चॅनल आहे. आणि त्याच मित्राला आपण आज भेटायला त्याच्या बागमाळा या त्या ठिकाणी जातो. कारण तो आला होता भेटण्यासाठी, देवगडला भेटणार होता, पण त्याला एस.टी डायरेक्टली भेटली काकसिट्यावरून डायरेक्ट त्याच्या बागमाळा या ठिकाणी जाण्यासाठी. तर मित्रांनो, आपण जाऊया, त्याचं घर पाहूया आणि त्याच्या आजूबाजूला जे मंदिर आहे, गांगेश्वराचं मंदिर आहे, आणि एकाच पाषाणामध्ये 2 असे शिवलिंग आहेत. असं आगळं वेगळं एक शिवलिंग तिथे पाहूया. त्याच्याबरोबर पौराणिक अशी पायऱ्या उतरून खाली विहिरीमध्ये जात आहे, ती विहीर पाहूया. आणि काही आपल्याला तो एक गिफ्ट देणार आहे अत्तर, तोही आपण घेऊ. त्याच्यानंतर पाहुणचार काय करतो तेही पाहूया आपण. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा, चॅनल नवीन असेल नक्की सबस्क्राईब करा, बाजूचं बेल करून नोटिफिकेशन ऑल करा विसरू नका. चला जाऊया थेट आपल्या मित्राला भेटायला. तर मित्रांनो, आपण आता आज जरा हटके यूट्यूब चॅनल म्हणजेच मिलिंद खोत यांना त्यांच्या गावी कालच आलेत. त्यांना आता भेटायला जातो आहोत. आणि आता त्यांच्या बागमाळ्याच्या ठिकाणी चालू. आणि आपण आता पहिला सर्वप्रथम आधी कॉल करूया. कॉल केल्यानंतर त्यांना बोलवूया. तर आपल्याला पण त्याचं घर माहीत नाही आहे. गेली 2 वर्ष आपल्याला भेटण्याचा प्रयत्न करतो आपण याला. आता त्यांच्या बागमाळ्या एरियात आलो आहोत. पाहूया आता हा कुठे आहे तो आणि घर कोणतं आहे ते. तर मित्रांनो, हा रोड आहे याचा आपल्या मिडभाव. आणि हे मस्त बघा मंदिर आहे, सुंदर बागमाळा बघा. आता कॉल केला आहे, 5 मिनिटात येतं बोललं आहे. कौलारू मंदिर अजूनही पाहायला भेटतं बघा. काही ठिकाणी आपल्याला बैलगाडी पण बघायला भेटत नाही. या ठिकाणी बैलगाडी राखण्यासाठी आताच्या पिढीला बघण्यासाठी बघा बैलगाडी ठेवलेली आहे अजूनही. कुठे अजून अरे बाजूलाच घर आहे, जवळ आहे. स्वर्गाहून सुंदर बागमाळा माझा. ओके, बरेच वर्षानंतर भेट झाली. हो, बरेच वर्षांनी भेट झाली. आणि आमचं हे गाव बागमाळा गाव सरगाव सुंदर तसंच गाव आहे. आणि खरंच, आणि इथे निसर्ग संपन्न आणि इथे पाण्याची काही कमतरता नाही आहे. हां, ते मेन आहे. नागेश्वराचा आहे, त्या कृपेने सर्व
व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. हेच घर ना बाजू नाही बाजूच आहे, पुढे 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 आहे ना. पुढे. थांब मी गाडी घेऊन येतो. कुठे गाडी लावायची? इथे लाव, गाडी इथे लाव. हां इथेच लावतो मी. हो. चालेल भेटू. ओके तर मित्रांनो आपण आधी सर्वप्रथम ओळख करून टाका. मिलिंद खोत आणि जरा हटके यूट्यूब चॅनल तुम्हाला माहितीच असेल. बरेचसे गावचे आणि मुंबईमधले सर्व असे मिक्स व्हिडिओ असतात. आणि आता आपण त्याचं घर बघूया. चल. हो हो सर. आणि हे पण स्पेशल आहे. स्पेशल आहे. हां बघ ना. परत निक आणि गांगेश्वरचं देऊळ पण बघ. गांगेश्वरचे 2 शिवलिंग आहेत एकत्र असे एका बाजू. असं क्वचितच असं पाहायला मिळेल तुला. हां हे बघ पायऱ्यांची विहीर अशी. ओके पुरातन अशी विहीर आहे बघा. पूर्वी काळी असंच असाय ना, पायऱ्या उतरून खाली जातो. ओके मस्त आहे. आणि एक सुंदर असं गांगेश्वर मंदिर आहे. आपण मंदिरात जाऊयाच, त्याच्या आधी घरी जाऊया तुझ्या. सर आपलं नेहमीप्रमाणे सर्व ठिकाणी असतेच. हो प्रत्येकाच्या ठिकाणी असंच असतं. पुढे आमचं आता म्हणजे घराचं थोडं घर जुनच आहे इकडे. हां फक्त तिघांचे एकत्र आहेत ना. 3 आमचे चुलत भाऊ म्हणजे वडिलांचे चुलत भाऊ वगैरे असं एकत्र फॅमिली. आमची आता थोडंसं आम्ही बांधकाम करून थोडंसं हे केलं, वाढवलं थोडं. ओके आणि वास्तुशांती पण आता डिसेंबरमध्ये झाली. सगळं काम बाकी आहे. हे आमचं घर. ती माझी आई. नमस्कार. ती एकटीच राहते गावी. हां 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 ती आता पावसाळ्यापर्यंत गावी एकटीच राहील. पावसाळ्याच्या अगोदर आम्ही बोलून घेऊ मुंबईला. ओके ओमकार बनकर. मी देवगडलाच. देवगडचं ये आतमध्ये. चल तर मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया गांगेश्वरच्या मंदिरामध्ये. आणि पुरातन आहे बघा. दरवाजा उघडा मिळेल. तर मित्रांनो असं एक मंदिर म्हटलं तर वेगळंच आहे. कारण एकाच गाभाऱ्यामध्ये 2 शिवलिंग आणि ते पण एकाच पाषाणामध्ये आहेत. थोडं वेगळंच आहे ना. असं पाषाण तर भेटलं नाही कधी. दिसत नाही कुठे सहज. कुठे हे दुर्मिळच असं आहे. हां दुर्मिळ आहे असं मिळणं. एकाच पाषाणात 2 केलेले असं दुर्मिळ आहे. हो आणि हे तसं प्राचीन आहे, पुरातन आहे. ओके पुरातन मग अवशेषवरून समजते पुरातनच आहे ते. बाजूला आपण विहीर पण पाहिल्या. हो. ते तसे प्राचीनच आहेत, पुरातन. दीपस्तंभ वगैरे जुन्यातले आहेत, फक्त आता रिन्युअल केलेले आहेत ना. हां सिमेंट वगैरे लावून. हो सगळे. चालेल ठीक. आपण बोललो होतो मग अशी की विहीर आहे अशी, पण इथून एंट्री आहे बघा पायऱ्यांची. तर मित्रांनो हे बघा आंबे थोडे वेगळे आहेत बघा. आता लक्ष पडलं आपल्याला. मस्त काय आंबे आहेत. आणि ह्या आंब्यांना काय कोणतं नाव आहे ते नक्की कॉमेंट करून सांगा. कारण हे आंबे जरा मार्केटमध्ये पण बऱ्याच ठिकाणी खरेदीसाठी पण आणतात. बाहेरचे बाजारात येतात. बाहेरील व्यापारी असतात ना ते घेऊन येतात. येतोय हे बघ आमचा नारद जयंती झाली ती आमच्या ऑफिसची. नारद ओके पत्रकारांना आणि आपले सोशल मीडिया यांना पुरस्कार दिला होता, तेव्हा हे वाटलं होतं मुंबईतल्या कार्यक्रमात. हां हे अत्तरचे होतं. ओके मस्त. तर मिलिंद आपण आता जाऊया. हो चालेल. परत कधी भेटणार? आणि पुन्हा एकदा या. नक्की आता कार्यक्रम असतील तेव्हा येतो. हा दत्त जयंतीला तर अवश्य आहे. दत्त जयंतीचा कार्यक्रम आमच्याकडे 7 दिवस असतो. आणि सप्त्याचा असतो. शेवटच्या दिवशी 7व्या दिवशी जो सप्ताह असतो ना हां तेव्हा जत्रा असते.
नक्की. आणि गावातली जत्रा ते माहिती आहे, मोठा माहोलच होतो माहोल असतो आणि ती रात्री 10ला चालू होते ते 2-3 वाजेपर्यंत संपते पहाटेपर्यंत, पहाटे. तर म्हणजे इथे राहू सकाळी शकतं, 7 राहायची वाजे. व्यवस्था होईल, राहू शकतं. आणि दुसऱ्या दिवशी आपला दहीकाला असतो, तर दहीकाला दोन्ही होऊ शकतं. ओके ओके चालेल, हो, नक्कीच. नक्कीच. परत कधी आलो तर नक्की नक्की. भेटू. आणि मी पण आता येतो परत तुझ्याकडे येईन, भेट देईन तुझ्याकडे. येतो असं की अचानक 1-2 दिवसातच हो ना, काय घाईमध्ये. होतं, काही कामानिमित्त वगैरे सुट्टी मिळाली की आलं की धावपळ असते. हम्म. सुट्टी मिळाली तर आम्ही काय महिनाभर राहू. महिनाभर कंटेंट करेल आम्ही तेवढे. तेवढी सुट्टी पण भेटत नाही. भेटत नाही. ओके चालेल. चालेल. तर मित्रांनो, मित्राला भेटून आलो आपण मस्त की. आणि असेच आपले मित्रपरिवार खूप आहेत. हा एक यूट्यूबर आहे, अजून एक यूट्यूबर आहे, त्या व्यक्तीला पण भेटायचं आहे लवकरच. चला भेटूया अशा का नवीन व्हिडिओमध्ये.